बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघत होतो. आपण तिथं 2x2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन बघितलं होतं. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचे रूल्स वगैरे बघणार आहे. जसं ॲडिशनमध्ये बघा की काय क्रायटेरिया होतं की दोन मॅट्रिक्सची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल, सपोज मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी जर असेल आणि त्यांची ॲडिशन जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तिथं दोघांची ऑर्डर कशी पाहिजे, सेम पाहिजे. अदरवाईज मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का, सॉरी ॲडिशन होऊ शकते का, नाही. तसंच सेम सबट्रॅक्शनमध्ये पण आहे की त्यांची जी ऑर्डर आहे ती कशी पाहिजे, सेम पाहिजे. तरच त्यांचं काय होणार आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटसोबत ॲडिशन सबट्रॅक्शन होणार आहे. मग मल्टिप्लिकेशनमध्ये बघा, मल्टिप्लिकेशनमध्ये पण एक क्रायटेरिया आहे की सपोज मॅट्रिक्स ए हा काय आहे, मॅट्रिक्स ए आणि त्याची ऑर्डर आहे यम क्रॉस यन, काय आहे, यम क्रॉस यन. आणि दुसरा एक मॅट्रिक्स आहे बी. मग मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ह्याची ती आहे सपोज यन क्रॉस पी आहे, काय आहे, यन क्रॉस पी. बघा इथं पण यन आहे आणि इथं पण यन आहे. ठीक आहे. म्हणजे काय, याची जी ऑर्डर आहे ही काय आहे, यम क्रॉस यन आणि याची ऑर्डर आहे यन क्रॉस पी. म्हणजेच आपण फॉर एक्झाम्पलमध्ये घेऊ. बघा सपोज मॅट्रिक्स ए याची ऑर्डर आहे 3x2 आणि मॅट्रिक्स जो बी आहे, मॅट्रिक्स बीची जी ऑर्डर आहे ही किती आहे, 2x3 आहे सपोज. मग बघा इथे यमच्या जागेवरती काय दिलं आहे, 3 दिलं आहे, यनच्या जागेवरती 2 आहे आणि नंतर ना पीच्या जागेवरती काय आहे, 3 आहे. ठीक आहे. मग आपण जर असं कम्पॅरिझन केलं तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करताना त्याचा रूल काय आहे की बघा आता आपण इथं खाली ऑर्डर लिहू यम क्रॉस यन आणि इथं लिहू यन क्रॉस पी. आता यम काय इंडिकेट करतं, नंबर ऑफ रो. काय इंडिकेट करतं, नंबर ऑफ रो, नंबर ऑफ रो. आणि यन काय इंडिकेट करतं, नंबर ऑफ कॉलम. आता कशाचे, तर ह्या ए मॅट्रिक्सची, कशाची, ए मॅट्रिक्सची. नंतर यन काय इंडिकेट करतं, यन इंडिकेट करतं नंबर ऑफ रो, नंबर ऑफ रो. आणि पी काय इंडिकेट करतं, नंबर ऑफ कॉलम. ठीक आहे. म्हणजे काय की बघा आता इथं कंडिशन काय आहे की मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं, ज्या वेळेस फर्स्ट मॅट्रिक्समध्ये म्हणजे नाही का ए इंटू जर बी करायचं असेल, आपल्याला काय करायचं आहे, ए इंटू बी. सपोज ए इंटू बी जर करायचं आहे तर ए इंटू बी जर करायचं असेल तर आपल्याला नंबर ऑफ रो ऑफ मॅट्रिक्स ए, सॉरी नंबर ऑफ, म्हणजे काय आहे की इथं हा जो नंबर दिसतोय ना, हा नंबर म्हणजे नाही का याचा कॉलम नंबर आणि याचावाला रो नंबर सारखा पाहिजे, तरच काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. अदरवाईज मल्टिप्लिकेशन होणार नाही. काय होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही. ठीक आहे. याच कलर चेंज करू आपण. मग बघा खाली लिहून देतो इथं की मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रिक्स. मग लिहा खाली मल्टिप्लिकेशन ऑफ ए and B matrix is possible only if number of column of first matrix is equal to number of row of matrix second. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बघा आता लक्ष द्या, इथं काय आहे की ए जो मॅट्रिक्स आहे, सपोज ए मॅट्रिक्स आहे 3x2 आणि जो बी मॅट्रिक्स आहे हा किती आहे 2x3 आहे. मग बघा इथं याचे नंबर ऑफ कॉलम जे आहे ते 2 आहे आणि इथं नंबर ऑफ रो किती आहे 2च आहे. म्हणजेच काय की इथं n इक्वल्स टू काय आहे
एन आहे, म्हणजेच 2 इक्वल्स टू 2a, म्हणजेच काय की नंबर ऑफ कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो ऑफ मॅट्रिक्स बी कसे इक्वल, म्हणून यांच्यामध्ये काय होऊ शकते, मल्टिप्लिकेशन होऊ शकते, अदरवाईज मल्टिप्लिकेशन होणार नाही. सपोज इथं जर नाही का, मग इथं पुढच्या पेजवरती लिहू आपण. मग बघा इथं लिहायचं हेन्स मॅट्रिक्स ए इंटू बी इज पॉसिबल, ठीक आहे. मग ए इंटू बी ची ऑर्डर काय येणार आहे बघा. आता सपोज मॅट्रिक्स ए इंटू बी, मग ए इंटू बी जर करायचं असेल तर मॅट्रिक्स ए, मग मॅट्रिक्स ए काय आहे, त्याची ऑर्डर किती आहे, 3x2a. आणि मॅट्रिक्स बी, मग मॅट्रिक्स बी ची ऑर्डर किती आहे, 2x3 आहे, ठीक आहे, 2x3. मग आता ऑर्डर काय येणार, तर ऑर्डर बघा हे दोन सोडून द्यायची, मग याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रो सोडून द्यायचे, आणि जे रिमेनिंग दोन राहतील ते काय राहणार आहे, ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स राहणार आहे. मग ए इंटू बी काय येणार, ए इंटू बी याची ऑर्डर किती येईल, 3x इथला 3 किती येणार, 3x3 येणार. ए इंटू बी किती येणार, 3x3चा येणार, ठीक आहे. मग जर सपोज आपल्याला काय सांगितलं की बी इंटू ए करा, काय करा सांगितलं, बी इंटू ए. मग बी इंटू ए जर करायचं असेल तर बघा दुसरं एक्झाम्पल, ठीक आहे. ए इंटू ए मॅट्रिक्स जो आहे त्याची ऑर्डर दिलेली आहे 3x2, आणि बी मॅट्रिक्स जो आहे तो बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती दिलेली आहे, 2x3 दिलेली आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, बी इंटू ए करा, काय सांगितलं, बी इंटू ए मॅट्रिक्स सॉल्व करा. मग बी इंटू, मग बी आधी घ्यायचं, मग बी जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती आहे, 2x3 आहे, आणि इंटू मॅट्रिक्स ए ची ऑर्डर किती आहे, 3x2 आहे. मग बघा नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक किती येतं, 3 दिलेलं आहे. आणि नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक्स कशा पाहिजे, इक्वल पाहिजे. मग इथं लिहा नंबर ऑफ कॉलम ऑफ मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो ऑफ मॅट्रिक्स ए इक्वल आहे, म्हणजेच किती येतं, याचे पण 3 आहे आणि याचे पण किती आहे, 3 आहे. मग इथं काय की बी इंटू ए पॉसिबल आहे, काय, मग खाली काय खाल्ल्या, हेन्स बी इंटू ए इज पॉसिबल. का बरं पॉसिबल आहे, कारण की बी मधले जेवढे कॉलम आहे तेवढेच नंबर ऑफ रो काय आहे ए मध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे, म्हणून पॉसिबल. मग आता बी इंटू ए ची ऑर्डर काय येणार, बी इंटू ए करा आता, ठीक आहे. मग बी इंटू ए जर करायचं असेल तर बघा सगळ्यात पहिले बी मॅट्रिक्स, मग बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3x2 आहे. आणि त्याच्यानंतर ना ए मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 2x किती आहे, 3x2 आहे. आणि इथं काय आहे, 2x3 आहे, ठीक आहे. इथं किती बी मॅट्रिक्सची ऑर्डर, 2x3. मग बघा आता याची बी इंटू याची ऑर्डर काय येणार, मग हे मधले दोन सोडून द्यायचे. मग बघा याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रो सोडून द्यायचे, या दोन काय करायच्या, सोडून द्यायचे. आणि नंतर ना बी इंटू ए मॅट्रिक्स जो येणार आहे, बी इंटू ए, मग इथला 2 घ्यायचा आणि इथला 2 घ्यायचा, मग तो किती येणार, 2x2 येणार, ठीक आहे, 2x2 येणार. मग बघा सगळ्यांना समजलं असेल की जो फर्स्ट मॅट्रिक्स राहणार आहे त्या फर्स्ट मॅट्रिक्समध्ये जेवढ्या नंबर ऑफ कॉलम राहणार आहे तेवढेच नंबर ऑफ रो दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये पाहिजे, अदरवाईज तिथं काय होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही. बघा आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज बघा आता नवीन एक्झाम्पल, ठीक आहे. तर नवीन एक्झाम्पलमध्ये घेऊ आपण, इफ मॅट्रिक्स
इफ मॅट्रिक्स ए मग मॅट्रिक्स ए ची ऑर्डर किती दिलेली आहे आपल्याला, ए ची ऑर्डर दिली सपोज, ठीक आहे. आपण ते एक्झाम्पल घेतले ऑलरेडी 3x2चं. तर मग इन जनरल लिहून घेऊ, ठीक आहे. इन जनरल मध्ये बघा, इफ ए इज अ मॅट्रिक्स, इफ ए इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m cross n and B is a matrix of order n cross r, ठीक आहे, n cross r. मग खाली लिहा आता मॅट्रिक्स ए. मग बघा आता मॅट्रिक्स ए ची ऑर्डर किती दिलेली आहे, m क्रॉस n. आणि मॅट्रिक्स जो बी दिलेला आहे, मॅट्रिक्स बी ची ऑर्डर किती दिलेली आहे, n क्रॉस r. मग बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे की सपोज आपल्याला सांगितलं a इंटू बी फाइंड आउट करा. मग बघा a इंटू बी जर करायचं असेल तर काय करावं लागेल, मॅट्रिक्स ए. मग मॅट्रिक्स ए लिहा, m क्रॉस n ऑर्डरचा आहे. आणि जो मॅट्रिक्स बी आहे, मॅट्रिक्स याची ऑर्डर किती आहे, n क्रॉस r आहे. मग बघा इथं हे दोन सारखे आहे, बरोबर आहे की नाही. हे दोन काय आहे, इथं पण नंबर ऑफ कॉलम इज इक्वल्स टू सेकंडच्या नंबर ऑफ रोच्या इक्वलमध्ये. मग हे सेम आहे म्हणून याची ऑर्डर काय येणार आहे, येणार आहे. मग बी इंटू ए इंटू बी जो आहे, मग बघा मॅट्रिक्स ए इंटू बी काय येणार, m क्रॉस r येणार. काय येणार, m क्रॉस r, ठीक आहे. ऑर्डर ऑफ प्रोडक्ट, ठीक आहे. म्हणजे हे जे दोन रिमेनिंग राहणार आहे यांची काय येणार आहे, याची ऑर्डर येणार आहे. दुसऱ्या पेन घेऊ आपण. मग हे इथे येणार आहे m क्रॉस r, ठीक आहे, m क्रॉस r. मग आज सगळ्यांना समजलं का, म्हणजे काय की फर्स्ट मॅट्रिक्स जो राहणार आहे त्याच्यामध्ये जेवढे कॉलम राहील तेवढेच नंबर ऑफ सेकंड मॅट्रिक्समध्ये काय पाहिजे, रो पाहिजे, अदरवाईज मल्टिप्लिकेशन होणार नाही, ठीक आहे. तर मग बघा आता आपण एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल बघताना ठीक आहे, आपण पहिले काय करू, सगळ्यात पहिले एक 1x1चं मॅट्रिक्स काय घ्यायचं, 1x1. तर 1x1 मध्ये बघा आता पुढच्या पेजवरती जाऊ. मग सपोज एक्झाम्पल घ्या, ए इज मॅट्रिक्स बघा 3 एलिमेंट दिलेले आहे, 3. मग याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे, 1 आहे. आणि कॉलम किती आहे, 1च आहे, ठीक आहे. आणि बी मॅट्रिक्स एक दिलेला आहे, मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो बघा, बी इक्वल्स टू दिलेलं आहे 5, दिलेलं आहे 5. आणि याच्यामध्ये पण एकच सिंगल एलिमेंट आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहे, 1 आहे. आणि कॉलम किती आहे, 1च आहे, ठीक आहे. मग इथं काय सांगितलं आपल्याला, ए इंटू बी फाइंड आउट करा. मग ए इंटू बी कसं आहे, ए इंटू बी इक्वल्स टू 3 1x1. आणि जो सेकंड आहे बीचं काय आहे 5, हा पण काय 1x1 आहे. मग इथं जर आपण ऑब्झर्व केलं बघा, इथं नंबर ऑफ कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ रो ऑफ सेकंड मॅट्रिक्स आहे. आणि नंतर ना याची जी ऑर्डर आहे ए इंटू बीची, ती ऑर्डर काय येणार 1x1च येणार, ठीक आहे. ही काय ऑर्डर 1x1 येणार. मग बघा आता ए इंटू बी, मग ए इंटू बी जर करायचं असेल आपल्याला काय करायला, ही नंबर नाही का रो इंटू कॉलम. मग बघा रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे इथं 3 आणि ह्याच्या कॉलम मधला पहिला एलिमेंट आहे 5. मग काय होणार 3 इंटू 5 होणार. आणि मल्टिप्लिकेशन 1x1, कारण की इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे, ठीक आहे. म्हणजे किती येणार 15. म्हणजे 1x1चं जे मल्टिप्लिकेशन ते किती आलं 15. आणि आपल्याला हा मॅट्रिक्स भेटणार 1x1. म्हणजेच हा मॅट्रिक्स आला ए इंटू बी मॅट्रिक्स. आता काय होतं, हे सिंगल 1x1चं मल्टिप्लिकेशन होतं. कशाचं होतं, 1x1. आता नेक्स्ट बघा आपल्याला 2x2चं आपण ऑलरेडी काल बघितलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ सेकंड.
ठीक आहे. तर सेकंड एक्झाम्पल आहे बघा, मॅट्रिक्स ए दिलेला आहे. मॅट्रिक्स ए मध्ये एकच रो दिलेली 1 2 आणि याचं इथं ऑर्डर दिलेली बघा. नंबर ऑफ रो किती आहे 1 आणि कॉलम किती आहे 1 आणि 2 कॉलम म्हणजेच 2. नंतर ना बी मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर बी मॅट्रिक्समध्ये बघा सिंगल कॉलम मॅट्रिक्स दिलेला आहे. कॉलम मॅट्रिक्समध्ये फक्त कॉलम राहतो. रो किती बघा इथं रो 2 दिलेले आहे 4 आणि 7. मग याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आडव्या लाईन किती 1 आणि 2 म्हणजे 2 क्रॉस 1 सिंगल कॉलम दिलेला आहे. ठीक आहे. आणि आता सांगितलं आहे आपल्याला ए इंटू बी फाइंड आउट करा. मग आता ए इंटू बी फाइंड आउट करताना काय करला मॅट्रिक्स ए इंटू बी करला. मग ए इंटू बी करताना काय मॅट्रिक्स ए. मॅट्रिक्स एची ऑर्डर दिलेली 1 क्रॉस 2 आणि मॅट्रिक्स जो बी आहे तो मॅट्रिक्स बी काय दिलेला आहे 2 क्रॉस काय दिलं आहे मॅट्रिक्स बी जो दिलेला आहे 2 क्रॉस 1चं दिलेलं आहे 2 क्रॉस 1. मग आता बघा आपण जर इथं ऑब्झर्व केलं तर इथं नंबर ऑफ कॉलम इज इक्वल्स टू काय नंबर ऑफ रो आहे. म्हणजे फर्स्टमध्ये जेवढ्या कॉलम आहेत तेवढ्या सेकंडमध्ये काय रो आहे. ठीक आहे. हे सेम आहे. म्हणून आता जो नेक्स्ट मॅट्रिक्स येणार त्याची ऑर्डर काय येईल 1 क्रॉस 1 येईल. काय येईल 1 क्रॉस 1. मग मधले 2 सोडून द्यायचे आणि जे राहील तो मॅट्रिक्स भेटेल. मग बघा आता इथं काय येणार आहे नेक्स्ट. मग जो ए इंटू बी मॅट्रिक्स ए इंटू बी तो काय येणार 1 क्रॉस 1 येणार. ठीक आहे 1 क्रॉस 1. मग आता इथं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना काय होणार मग बघा आता इथं काय होईल हा काय आहे मॅट्रिक्स ए. मग बघा कसं होईल इथं. तर हा जो फर्स्ट एलिमेंट आहे बघा फर्स्ट एलिमेंट पहिले ॲज इट इज हे मॅट्रिक्स लिहा. इथं काय आहे की 1 नंतर इथं काय आहे 2 आहे. ठीक आहे. आणि नंतर ना हा बी मॅट्रिक्स जो आहे तो काय आहे 4 आणि 7 काय आहे 4 आणि 7 आहे बघा. मग आता काय करायचं नेक्स्ट इथे एक लाईन मारू आपण. ठीक आहे. आणि इकडे कॉपी करून घेऊ. ठीक आहे. बघा आता इथं काय होईल मग आता बघा याची ऑर्डर किती आहे इथं. आता जो ए इंटू बी येणार तो काय येणार आहे 1 क्रॉस 1चा येणार आहे. मग ठीक आहे आपण 1 क्रॉस 1 बघू. मग आता काय करायचं बघा हा जो फर्स्ट एलिमेंट आहे रो इंटू कॉलम करायचं. मग बघा आता ही रो या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. काय करायची ही रो या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायची. मग मल्टिप्लाय करताना बघा की ठीक आहे. मग फर्स्ट एलिमेंट ऑफ रो काय आहे की 1 आहे. हा काय आहे फर्स्ट एलिमेंट ऑफ रो 1 आहे. आणि मग तो काय करायचा फर्स्ट एलिमेंट कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. काय करायचा कॉलमच्या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय करायचं. मग बघा आपण जर इथं मल्टिप्लाय जर केला तर काय होईल 1 इंटू 4. आता मी ब्रॅकेट टाकलं. आता यांचे ब्रॅकेट टाकलं म्हणजे काय यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट प्लस. ठीक आहे. प्लस काय करायचं तर प्लसमध्ये बघा आता जो सेकंड एलिमेंट कोणता आहे तर 2 आहे. मग सेकंड एलिमेंट ऑफ रो इंटू सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम. मग सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम काय आहे तर 7 आहे. मग इथं काय होणार यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा तर इथं आपण लिहू 2 आणि 7 आणि इकडच्याचा कलर कोणता आहे तर ब्ल्यू कलर केला. याचा ब्ल्यू कलर घेऊ. ठीक आहे आपण कलर चेंज करतो मी. ठीक आहे. आणि इथं साईडला हा मॅट्रिक्स कंप्लीट. मग बघा आपण काय केलं फर्स्ट एलिमेंट ऑफ रो इंटू फर्स्ट एलिमेंट ऑफ कॉलम म्हणजे रो इंटू कॉलम करायचं. काय करायचं रो इंटू कॉलम. काय करायचं रो इंटू कॉलम. ठीक आहे. तर मग बघा आता आपण काय केलं फर्स्ट एलिमेंट या फर्स्ट एलिमेंट सोबत मल्टिप्लाय केला नंतर ना प्लस. मग आता याचं मॅट्रिक्स काय येणार फायनल मॅट्रिक्स बघा 1 इंटू 4 येणार प्लस आणि 7 दुने 14. मग काय येणार फायनल मॅट्रिक्स 18 येणार. किती येणार 14 आणि 4 18 आणि 1 क्रॉस 1. मग लिहायचं फायनल ए इंटू बी
इज इक्वल्स टू 18. किती आला? 18 आला 1 क्रॉस 1चं. ठीक आहे. आता आणखीन एक एक्झाम्पल बघू बघा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 4 क्रॉस 4चं. किती क्रॉस कितीचं आहे? 4 क्रॉस 4. बघा 4 क्रॉस 4चं एक्झाम्पल बघू आता आपण. एक मिनिट. ठीक आहे. आता काय बघणार आपण? 4 क्रॉस 4. 4 क्रॉस 4चं ऑलरेडी आपण आधी बघितलं होतं काल, पण तरी पण आपण आज एक एक्झाम्पल घेऊ. तर बघा आता ए मॅट्रिक्स घ्या इक्वल्स टू, त्याची ऑर्डर किती राहणार आहे? 2 क्रॉस 2. मग आता बघा इथं 1 2 3 आणि 4 घेऊ. 1 2 3 4. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅट्रिक्स बी. बी बी इक्वल्स टू काय घ्यायचं? सपोज घ्या इथं -1, नंतर इथं घ्या 5, नंतर इथं घ्या 0 आणि इथं घ्या परत 1. ठीक आहे. मग याची ऑर्डर किती आहे? 2 क्रॉस 2. आणि याची पण ऑर्डर किती आहे? 2 क्रॉस 2 आहे. बघा मग आता आपल्याला काय सांगितलं आहे की ए इंटू बी फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करायचं सांगितलं? ए इंटू बी. मग मॅट्रिक्स एला काय करायचं आहे? बी सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा आता मॅट्रिक्स एची ऑर्डर किती आहे? 2 क्रॉस 2 आहे. मग याच्यात नंबर ऑफ रो किती आहे? 2 आहे. नंबर ऑफ कॉलम पण 2 आहे. इंटू मॅट्रिक्स बी. मग मॅट्रिक्स बीची पण ऑर्डर किती आहे? 2 क्रॉस 2 आहे. मग बघा इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं हा जो नंबर ऑफ कॉलम आहे ते इक्वल्स टू नंबर ऑफ रो आहे, कारण की फर्स्ट मॅट्रिक्समध्ये जेवढ्या कॉलम आहे तेवढ्याच सेकंड मॅट्रिक्समध्ये काय आहे? रो आहे. मग हे कसं आहे? सेम आहे. मग यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये जो बी इंटू ए मॅट्रिक्स येणार आहे काय? ए इंटू बी. ए इंटू बी जो येणार आहे तो काय येणार? किती क्रॉस कितीचा येणार? मग बघा हा 2 आणि हा 2. ठीक आहे. म्हणजे 2 क्रॉस 2चा येणार. मग इथं लिहा ए इंटू बी. ए इंटू बी. मग ए इंटू बी काय येणार? मग मॅट्रिक्स फर्स्ट किती आहे? 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आणि इंटू सेकंड मॅट्रिक्स. सेकंड कोणता आहे? बघा आता जसं सिक्वेन्स सांगितलं तसंच फॉलो करायचं, कारण की याच्यामध्ये कम्युटेटिव्ह लॉ फॉलो होत नाही. जसं नाही का तुम्ही ॲडिशनमध्ये बघा एक कम्युटेटिव्ह लॉ बघितला होता. ए इंटू बी केलं काय आणि बी इंटू ए केलं काय व्हायचं? सेमच यायचं. बरोबर आहे की नाही? पण इथं ए इंटू बी केलं तर वेगळं येणार आहे, बी इंटू ए केलं तर वेगळं येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे सांगितलं तेच करायचं. मग आता आपल्याला इथं काय सांगितलं? बी इंटू ए करा. मग पहिले ए इंटू बी करा. मग पहिले कोणता मॅट्रिक्स लिहायचा? ए मॅट्रिक्स लिहिला. ठीक आहे. आता आपण इथं काय करू? यांचे एलिमेंटचे कलर चेंज करू. काय करू? कलर चेंज करू. ठीक आहे. आता सेकंड मॅट्रिक्स जो आहे तो काय दिलेला आहे? -1 5 0 आणि इथं दिलेलं आहे 1. ठीक आहे. मग बघा आता यांचं काय करायचं? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. मग बघा इथं काय होईल आता? मग आता बघा इथं फर्स्ट रो काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. कस सोबत? फर्स्ट कॉलम सोबत. मग हा फर्स्ट रो आहे ह्याला काय करायचं? या कॉलम सोबत मल्टिप्लाय करायचं. या कॉलम सोबत काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. मग बघा फर्स्ट रो मध्ये फर्स्ट एलिमेंट कोणता आहे? तर 1 आहे. कोणता आहे? 1 आहे. मग बघा इथं 1, इथं काय आहे? 1 आहे. मग हा 1 काय करायचा? मल्टिप्लाय करायचं. काय सोबत? तर फर्स्ट एलिमेंट. इथं फर्स्ट एलिमेंट काय आहे? -1. कोणता आहे? -1. ठीक आहे. मग -1 सोबत मल्टिप्लाय करा. मग बघा इथं हा 1 इंटू -1 प्लस काय होणार? प्लस होणार. थांबा एकच पेनने लिहू आपण, परत कन्फ्युजन नको व्हायला. बघा हा इथला 1 आणि हा -1. मग ब्रॅकेटमध्ये लिहा 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -1. त्याच्यानंतर प्लस. आता सेकंड एलिमेंट ऑफ रो इंटू कॉलम करतोय ना आपण. सेकंड एलिमेंट ऑफ रो काय आहे? इथं 2 आहे. आणि सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम काय आहे? 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता सेकंड रो सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम. मग रो तीच राहणार आणि कॉलम चेंज होणार. मग बघा कॉलम चेंज होताना आपण काय करणार? इथं हा 1 ॲज इट इज आणि फर्स्ट एलिमेंट ऑफ कॉलम काय आहे? 5 आहे. मग हा 5 आला. काय आला? 5. ठीक आहे. 5. त्याच्यानंतर प्लस नंतर बघा सेकंड एलिमेंट काय इथं? 2 आहे आणि याचं सेकंड एलिमेंट काय आहे? 1 आहे. काय आहे? 1. मग हा झाला
सेकंड एलिमेंट ऑफ मल्टिप्लाइड मॅट्रिक्स म्हणजे याचा. त्याच्यानंतर ना बघा आता सेकंड रो घ्यायची. काय घ्यायची? सेकंड रो. मग ही रो, आता ह्या रोमध्ये किती एलिमेंट आहे? 2, 3 आणि 4. मग आता फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट कॉलम बघा, तर रो मधला फर्स्ट एलिमेंट इथं 3 आणि कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे -1, परत प्लस. मग इथं सेकंड एलिमेंट आहे 4 आणि सेकंड एलिमेंट इथं 0. मग काय आहे? 3 × -1 + 4 × 0. आता बघा सेकंड कॉलम घ्यायचा म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. मग सेकंड कॉलम काय आहे? 5 आणि 1 आहे आणि सेकंड रो काय आहे? 3 आणि 4 आहे. तर बघा इथं मल्टिप्लिकेशन होतं आणि काय होणार? 3 × तर सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट काय आहे? इथं 5 आहे. काय आहे? 5 प्लस आणि 4 × काय होणार? 1. मग बघा हा किती क्रॉस किती जाणार? 2 × 2. मग बघा इथं -1 × 1 -1 प्लस 2 × 0 0. त्याच्यानंतर ना 5 × 1 5 येणार प्लस 2 × 1 2 येणार. मग 3 × -1 -3 येणार प्लस 4 × 0 0 येणार. 3 5 15 प्लस 4 1 4. ठीक आहे. मग बघा आता मग -1 + 0 -1 + 0 किती येणार आहे? -1च येणार आहे. 5 आणि 2 7. त्याच्यानंतर ना -3 + 0 -3 आणि 15 आणि 4 19. मग हा आला मॅट्रिक्स A × B 2 × 2. कोणता आला? A × B. ठीक आहे. बघा हा कोणता आला? A × B मॅट्रिक्स आला. ठीक आहे. आता आपण काय आहे? 2 × 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं. आता आपल्याला करायचं आहे 3 × 3 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. तर 3 × 3 मध्ये बघा आधी आपण स्टँडर्ड मॅट्रिक्सचं करू. कशाचं करू? स्टँडर्ड मॅट्रिक्स. नंतर ना काय करू? नंतर ना आपण नाही का म्हणजे एक एक्झाम्पल बघू. तर बघा आता 3 × 3चं स्टँडर्ड मॅट्रिक्स बघापेक्षा डायरेक्ट आपण एक्झाम्पलच बघू. ठीक आहे. तर बघा लिहा इथं मल्टिप्लिकेशन ऑफ 3 × 3 मॅट्रिक्स. लिहा मल्टिप्लिकेशन ऑफ ऑफ 3 × 3 मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता 3 × 3चं जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आपण डायरेक्ट नंबर घेऊ. ठीक आहे. नंबर घेताना बघा आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. डायरेक्ट मॅट्रिक्स घेऊ. ठीक आहे. सपोज काय आहे? आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेलं आहे. मॅट्रिक्स A ऑफ ऑर्डर 3 × 3 = बघा इथं घ्या 1 2 3 4 5 1 2 3 4. ठीक आहे. त्याच्यानंतर ना सेकंड मॅट्रिक्स घ्या B. B जो मॅट्रिक्स आहे तो पण सपोज दिलेला आहे आपल्याला 3 × 3चं दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 3 × 3. मग आता सपोज तो दिलेला आहे आपल्याला, तो दिलेला आहे 2 -1 3 2 1 4 -2 -3 आणि इथं दिलेलं आहे 4. काय दिलेलं आहे? 4 दिलेलं आहे. ठीक आहे. याची ऑर्डर किती आहे? 3 × 3 आहे. किती आहे? 3 × 3. मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले आता इथं लिहायचं सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये सपोज आपल्याला विचारलेलं आहे A × B. मग A × B जर विचारलेलं असेल तर मग सगळ्यात पहिले A मॅट्रिक्स किती? इथं A मॅट्रिक्स दिलेला आहे आणि A मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 × 3. आणि त्याच्यानंतर ना मल्टिप्लाइड मॅट्रिक्स B जो दिलेला आहे त्याची पण ऑर्डर किती दिलेली आहे? 3 × 3. मग बघा आपली फर्स्ट कंडिशन मल्टिप्लिकेशनसाठी काय पाहिजे? फर्स्टमध्ये जेवढे कॉलम पाहिजे तेवढेच सेकंडमध्ये काय पाहिजे? रो पाहिजे. म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झालेली. ठीक आहे. मग आता बघा हे 2 सोडून द्यायचे आणि जो B × A येणार आहे त्याची ऑर्डर किती येणार आहे? जे राहिलेले 2 आहे ऑर्डरमधले ते येणार आहे. ठीक आहे. मग बघा आता इथं
जो बी इंटू ए मॅट्रिक्स येईल, ए इंटू बी, ए इंटू बी मध्ये बघा हा 3 आणि इथला हा 3, म्हणजे काय आहे की 3x3. मग बी इंटू ए पण काय आहे 3x3 मॅट्रिक्स येणार आहे. कोणता येणार आहे? 3x3 मॅट्रिक्स येणार आहे. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? बी इंटू ए. मग बघा बी इंटू ए आपण इथं फाइंड आउट करू आता, सॉरी ए इंटू बी. मग बघा आता पहिले ए मॅट्रिक्स लिहा. मग ए मॅट्रिक्स काय आहे? 1 2 3, नंतर न 4 5 1, नंतर इथं 2 3 आणि 4. ठीक आहे. आपण हा कोणता मॅट्रिक्स लिहिला? ए मॅट्रिक्स लिहिला. मग आता बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स बघा, बी मॅट्रिक्स जो दिलेला आहे तो दिला आहे 2 -1 3, त्याच्यानंतर न 2 1 4, आणि दिलेलं आहे -2 -3 पुन्हा 4 दिलेले आहे. ठीक आहे. याची पण ऑर्डर किती आहे? 3x3 आहे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्याच्यानंतर ना हे झाले मल्टिप्लिकेशनच्या मॅट्रिक्सचे 3 एलिमेंट रो मधले. त्याच्यानंतर ना सेकंड रो मधले 3 एलिमेंट काय होणार आहे? सेकंड रो फर्स्ट कॉलम, त्याच्यानंतर ना सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, आणि सेकंड रो थर्ड कॉलम, म्हणजे हे झाले 3 एलिमेंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, हे झाले 3 एलिमेंट. मग आता सगळ्यात पहिले आपण काय करणार? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करताना काय करायचं? ही फर्स्ट रो घ्यायची. मग फर्स्ट रो कोणती आहे? तर ही आहे. ठीक आहे. आणि ती काय करायची? मल्टिप्लाय करायची. कशाला मल्टिप्लाय करायची? तर फर्स्ट कॉलमला. मग फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करताना बघा काय होणार? मग तेव्हा पुढे आपल्याला फर्स्ट एलिमेंट भेटणार आहे. ठीक आहे. मग फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1, आणि इथं फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2. मग इथं काय होणार? 1 × 2 होणार प्लस, त्याच्यानंतर नाही येणार 2 × 2, मग हा 2 × हा 2 इथला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना 3 प्लस, त्याच्यानंतर नाही येणार आहे 3 × -2. मग बघा 3 × -2, मग हा एक एलिमेंट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, मग फर्स्ट रो तिथं ऑलरेडी आहे आणि ही सेकंड कॉलम. ठीक आहे. मग आता बघा मल्टिप्लिकेशन करताना मी इथं वेगळ्या पेनने लिहितो. मग आता फर्स्ट एलिमेंट कोणता? इथं 1 आहे, आणि याचा फर्स्ट एलिमेंट इथं काय आहे? -1. यांच्यामध्ये गॅप पाहिजे. ठीक आहे. आता मी इथं गॅप मेंटेन ठेवायसाठी थोडं दूर घेतो. नंतर हे थोडं इकडे सरकवतो कारण जागा जर कमी पडली तर. ठीक आहे. बघा आता फर्स्ट एलिमेंट कोणता होता? इथं 1. इथं कोणता होता? -1 प्लस, नंतर ना इथं सेकंड एलिमेंट आहे 2 × इथला सेकंड एलिमेंट आहे 1, त्यानंतर ना प्लस, इथं फर्स्ट एलिमेंट आहे 3, आणि इथं थर्ड एलिमेंट आहे -3. ठीक आहे. म्हणजे 3 -3. त्याच्यानंतर ना बघा आता नेक्स्ट काय करायचं? फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग थर्ड कॉलम कोणता आहे? तर हा थर्ड कॉलम आहे. ठीक आहे. मग थर्ड कॉलम बघा आता आपण याला वेगळ्या पेनने लिहू, व्हाईट पेनने लिहू. ठीक आहे. मग बघा आता फर्स्ट एलिमेंट कोणता? इथं 1, आणि इथं कोणता आहे? 3, म्हणजेच 1 × 3 प्लस, त्याच्यानंतर ना सेकंड एलिमेंट आहे 2, आणि इथं सेकंड एलिमेंट आहे 4 प्लस, थर्ड एलिमेंट आहे 3, आणि इथं थर्ड एलिमेंट आहे 4. मग बघा इथं काय आहे? हा झाला मॅट्रिक्स. ठीक आहे. मग आता हे 3 एलिमेंट झाले. हे काय झाले? 3 एलिमेंट. मग बघा आता सेकंड एलिमेंटसाठी, म्हणजे सेकंड रो मधले एलिमेंटसाठी आपल्याला काय करावं लागणार? आता सेकंड रो घ्यावा लागणार. मग बघा ही सेकंड रो आहे. ही कोणती रो आहे? सेकंड रो. आणि आता फर्स्ट कॉलम घ्यायचं. ठीक आहे. मग सेकंड रो फर्स्ट कॉलम, मग सेकंड रो फर्स्ट कॉलमसाठी बघा आता इथं काय दिलेलं आहे? फर्स्ट एलिमेंट 4 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 4. मग 4 × काय होणार? फर्स्ट एलिमेंट 2, त्यानंतर ना प्लस, त्याच्यानंतर इथं काय 5 × 2, मग सेकंड एलिमेंट सेकंड एलिमेंट ऑफ रो × सेकंड एलिमेंट ऑफ कॉलम. फर्स्ट नाही का, सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट आहे 5, आणि फर्स्ट कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 प्लस, त्याच्यानंतर ना इथं 1 × -2, 1 × -2, त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट
आता नेक्स्ट घेऊ आपण रेड कलर, ठीक आहे. मग बघा आता सेकंड रो सेकंड कॉलम, मग सेकंड कॉलममध्ये हा सेकंड कॉलम आहे, ठीक आहे. मग सेकंड कॉलममध्ये बघा -1 1 -3, मग सेकंड रोमध्ये 4 5 1 आहे, ठीक आहे. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 4 इंटू फर्स्ट कॉलममधला फर्स्ट एलिमेंट हा काय आहे 1, त्याच्यानंतर ना प्लस सेकंड एलिमेंट आहे 5 आणि इंटू हा सेकंड एलिमेंट 1 प्लस आणि 1 इंटू -3 म्हणजे हा थर्ड एलिमेंट. बघा थर्ड एलिमेंट ऑफ रो आणि थर्ड एलिमेंट ऑफ कॉलम त्यांचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. आता नेक्स्ट घेऊ आपण. सपोज इथं घेऊ कलर, ठीक आहे. तर मग बघा आता सेकंड रो थर्ड कॉलम, मग सेकंड रोमध्ये 4 5 1, थर्ड कॉलममध्ये 3 4 4. मग आता यांचं मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 4 आहे, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे 4 इंटू फर्स्ट एलिमेंट ऑफ कॉलम 3 प्लस नंतर ना सेकंड एलिमेंट इथं 5 इंटू काय होणार सेकंड एलिमेंट 4, त्याच्यानंतर ना 1 इंटू 4 प्लस 1 इंटू. बघा तुम्ही काय करायचं प्रत्येक वेळेस ब्रॅकेट टाकायचं प्रत्येक एलिमेंटला, म्हणजे मग काय की तुमचं प्लस मायनसमध्ये कन्फ्युजन होणार नाही, ठीक आहे. मग इथं 1 इंटू हा 1 इंटू 4 होणार, काय होणार 4. मग आता हे झालं सेकंड रो मधले एलिमेंट. आता आपल्याला थर्ड रो मधले एलिमेंटसाठी आपल्याला थर्ड रो फर्स्ट कॉलम घ्यावं लागेल. काय करावं लागेल मग थर्ड रो घ्यायच्या, थर्ड रो सोबत मल्टिप्लिकेशन करायचं फर्स्ट कॉलमचं. मग आता इथं कलर घेऊ आपण, सपोज व्हाईट घेऊ. मग बघा फर्स्ट एलिमेंट काय आहे 2 आहे, त्याच्यानंतर ना 2 इंटू 2 कॉलममधला फर्स्ट एलिमेंट आहे 2, त्याच्यानंतर ना 3 इंटू सेकंड एलिमेंट 2 आहे, ठीक आहे 2 प्लस इथं थर्ड एलिमेंट दिलेला आहे 4 इंटू इथं थर्ड एलिमेंट आहे -2, त्याच्यानंतर ना बघा आता थर्ड रो सेकंड कॉलम हा आहे आणि थर्ड रो ही आहे, ठीक आहे. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन करताना बघा आता इथं काय करायचं 2 इंटू -1 इथं काय होणार 2 इंटू -1, त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट 3 इंटू 1 प्लस 3 इंटू 1, त्याच्यानंतर 4 इंटू -3 प्लस 4 इंटू -3, त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय घालावं थर्ड रो थर्ड कॉलम. मग थर्ड कॉलम कुठे आहे हा आहे, थर्ड रो इथं आहे, ठीक आहे. मग आता यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होणार. मल्टिप्लिकेशन बघा आता फर्स्ट एलिमेंट काय दिलेलं आहे फर्स्ट एलिमेंट आहे 2, मग बघा 2 इंटू फर्स्ट एलिमेंट इथला 3 प्लस सेकंड एलिमेंट आहे 3 इंटू 4 प्लस 4 इंटू 4 काय होणार 4 इंटू 4. मग बघा आपण आता काय केलं की प्रत्येक वेळेस एक रो एक कॉलम, एक रो म्हणजे नाही का फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग आपल्याला काय भेटले 3 एलिमेंट भेटले. ज्यावेळेस आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घेणार त्यावेळेस आपल्याला इथलं एलिमेंट भेटलं, ज्यावेळेस आपण फर्स्ट रो सेकंड कॉलम घेणार त्यावेळेस इथलं एलिमेंट भेटलं, ज्यावेळेस आपण फर्स्ट रो थर्ड कॉलम घेणार त्यावेळेस आपल्याला इथलं एलिमेंट भेटलं, ज्यावेळेस आपण सेकंड रो फर्स्ट कॉलम घेणार त्यावेळेस आपल्याला इथलं एलिमेंट भेटलं, ठीक आहे. नंतर आपण काय की सेकंड रो सेकंड कॉलम घेतला त्यावेळेस आपल्याला इथलं एलिमेंट भेटलं आणि सेकंड रो थर्ड कॉलम घेतला त्यावेळेस आपल्याला इथलं एलिमेंट भेटलं, ठीक आहे. मग इथं बघा हा मॅट्रिक्स आला 3x3, किती क्रॉस किती आला 3x3. मग बघा आता आपल्याला प्रत्येकाचं मल्टिप्लिकेशन करायचं. मग बघा इक्वल्स टू आता मॅट्रिक्स मग 1 इंटू 2 काय होणार 2च येणार प्लस 2 2 जा 4 प्लस आता बघा -2 -6 म्हणजे -2 इंटू 3 -2 इंटू 3 काय होणार -6 येणार. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता हा तर हा बघा इथं 1 इंटू -1 काय होणार -1 येणार प्लस 2 इंटू 1 2 प्लस 3 3 9 होणार पण मायनस साईन आहे म्हणजे इथं किती येणार -9 येणार ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ना थर्ड बघा आता इथं थर्ड एलिमेंट 1 इंटू 3 किती येणार 1 इंटू 3 3च येणार प्लस 4 2 8 होणार आणि प्लस
3 चौक 12, ठीक आहे. मग बघा आता इथं, मग आता सेकंड रो मध्ये बघा 4 2 8, इथं लिहा 8 प्लस 5 2 10 प्लस, आणि बघा बे एक बे, पण त्याला मायनस साईन आहे म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये -2, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट, मग 4 1 जा 4, पण इथं मायनस साईन आहे म्हणून -4 प्लस 5 1 जा 5 प्लस 1 बघा इथं काय होणार, 4 × -1 -4 आलं, 5 1 जा 5 म्हणजे 5 1 5, मग +5, आणि 1 × -3 किती होणार, 1 × -3 ब्रॅकेटमध्ये येणार -3 येणार, मग 4 त्रिक 12 किती होणार, इथं सेकंड याच्यामध्ये बघा 4 त्रिक 12, इथं किती येणार 12 प्लस 5 चौक 20 प्लस इथं बघा 4 1 4 4 1 4, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता इथं नेक्स्ट एलिमेंट बे दुने 4 प्लस राहणार प्लस 3 दुने 6, बघा आता इथं काय होणार प्लसमध्ये ब्रॅकेटमध्ये घ्या, 4 दुने 8 होईल, पण त्याला मायनस साईन येईल, ठीक आहे, कारण की तिथं हा जो 2 आहे तो मायनस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता बे एक बे, पण इथं काय याला मायनस साईन आहे म्हणून इथं काय येणार -2 येणार, ब्रॅकेट कंप्लीट, प्लस 3 1 3 प्लस, मग बघा इथं काय 4 त्रिक 12 होणार, पण ते -12 येणार का, कारण की 3 ला मायनस साईन. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता 3 2 6 प्लस 3 2 किती येतं 6 प्लस इथं 3 चौक 12 प्लस 4 चौक 16 किती आलं 16 आलं, ठीक आहे. आपण परत ड्रॉ करू. मग बघा आता आपल्याला काय भेटलं, आता आपल्याला हे नेक्स्ट पेजवरती काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. हे कॉपी करून घे तुम्ही, Ctrl+C, ठीक आहे. बघा आता इथं बघा आपल्याला हा फायनल असा मॅट्रिक्स भेटला होता. आता आपल्याला काय करायचं, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायची. मग बघा इक्वल्स टू मध्ये बघा आता इथं बघा 4 आणि 2 6, आणि 6 आणि -6 किती येणार बघा, म्हणजे इथं काय होणार 4 आणि 2 6 आणि -6 0 येणार, काय येणार 0. त्याच्यानंतर ना -1 आणि +2 बघा -1 इथं काय होणार -1 +2 इथं काय होणार +1 येणार, आणि +1 -9 किती येणार इथं, मग ते येणार आहे -8 किती येणार -8. त्याच्यानंतर बघा 3 आणि 8 आणि 3 11 11 आणि 12 23 किती येणार 11 आणि 12 23 होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक मिनिट, याचा कलर कोणता आहे, व्हाईट आहे, व्हाईट पेन लिहू, याचा कलर व्हाईट करावा लागेल, ठीक आहे. आता बघा इथं नेक्स्ट 8 आणि 10 18, 18तून 2 गेले -16 16, 8 आणि 10 18, 18तून 2 गेले राहिले 16, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा रेड कलरमध्ये -4 + 5, मग किती येणार इथं +1 येणार, +1 -3 किती येणार इथं +1 -3 -2 येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा 12 आणि 8 12 आणि 20 किती झाले 32 32 आणि 4 36. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा 6 आणि 4 10, 10 मधून 8 गेले, खाली राहिले इथं 2. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट -2 + 3, मग बघा 3 मधून 2 गेले, खाली राहिले 1 + 1 + -12 1 + -12 किती येणार -11 येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर ना 6 + 12 + 6 12 आणि 6 18, 18 आणि 16 16 आणि 16 32 होत्या +2, मग +2 किती येणार
प्लस 2 किती येईल 12 आणि 6 18, 18 प्लस 16, 18 आणि 16 34, किती आलं 34 आलं. ठीक आहे. बघा तुम्हाला ते प्लस मायनसचे कॅल्क्युलेशन जे राहते मी तुम्हाला स्टार्टिंगला नाही का कॉलेजमध्ये आपण बेसिक तुम्हाला शिकवलेलं बरोबर आहे की नाही, बेसिक शिकवलं होतं. तर बेसिकमध्ये तुम्हाला प्लस मायनसची कॅल्क्युलेशन लिहून दिली होती बरोबर. मग त्यावेळेस आपण आता ते तुम्हाला इथं डायरेक्ट करता आलं पाहिजे. जरी तुम्हाला काही प्लस मायनसमध्ये जर इथं नाही का अडचण असली तुम्ही काय करायचं तुम्हाला सायंटिफिक कॅल्क्युलेटर पेपरला अलाउड राहतं बरोबर. मग ते जे सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे ते काय करायचं यूज करायचं. आणि मग यूज करून त्याच्यामध्ये काय करायचं मात्र ब्रॅकेट मात्र व्यवस्थित टाकायचे. ब्रॅकेट टाकले की तुम्हाला काय आन्सर परफेक्ट भेटणार आहे. अदरवाईज तुमचं काय होऊ शकतं चुकू शकतं. पण तुम्ही काय करायचं ब्रॅकेट परफेक्ट टाकायचे. ब्रॅकेट परफेक्ट टाकले की तुम्हाला काय अडचण येणार नाही. मग बघा आता सगळं आपण एका कलरमध्ये लिहू. मग लिहायचं फायनल ए इंटू बी 3x3 आला. मग तो किती आला बघा 0 -8 23 नंतर 16 -2 36 2 -11 आणि 34. ठीक आहे. हा काय आला ए इंटू बी मॅट्रिक्स आला. मग बघा परत एकदा सांगतो. तर इथं आपण काय केलं पहिले ए आणि बी मॅट्रिक्स दोन घेतले त्यांची ऑर्डर दिलेली होती 3x3 आणि नंतर आपल्याला सांगितलं होतं मल्टिप्लिकेशन करा. मग मल्टिप्लिकेशन करताना काय आहे की फर्स्टमध्ये जेवढे नंबर ऑफ कॉलम राहील तेवढे नंबर ऑफ सेकंडमध्ये रो पाहिजे तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. अदरवाईज मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का नाही. ठीक आहे. तर मग बघा ए इंटू बी. मग आता हा दिलेला आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 हा दिलेला आहे ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स दिलेला आहे 2 -1 3 2 1 4 -2 -3 आणि 4. आपल्याला असे दोन मॅट्रिक्स दिलेले होते. ठीक आहे. मग आता बघा आता मल्टिप्लिकेशन करताना पहिले काय केलं आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्यायचं. काय करायचं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो इथं काय दिलेली आहे फर्स्ट रो दिलेली आहे 1 2 3 आणि याचा फर्स्ट कॉलम दिलेला आहे 2 2 2 -2. मग यांचं काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं. मग बघा फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट याच्यासोबत मल्टिप्लाय केला म्हणजे 1 × 2 प्लस 2 × 2 प्लस 3 × -2 बघा 3 × -2. मग हा झाला फर्स्ट एलिमेंट. त्याच्यानंतर सेकंड एलिमेंटसाठी मग सेकंड एलिमेंटसाठी फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्यायचा. मग फर्स्ट रो काय 1 2 3 आणि सेकंड कॉलम आहे -1 1 -3. मग फर्स्ट रो मधला फर्स्ट एलिमेंट इंटू फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट मग 1 × -1 मग 1 × -1 त्याच्यानंतर 2 × 2 2 × 1 2 × 1 त्याच्यानंतर 3 × -3 प्लस 3 × -3. ठीक आहे. त्याच्यानंतर आता थर्ड एलिमेंट फाइंड आउट करायचा फर्स्ट रो मधला. मग थर्ड एलिमेंटसाठी फर्स्ट रो थर्ड कॉलम मग 1 × 3 1 × 3 प्लस 2 × 4 2 × 4 प्लस 3 × 4 3 × 4. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायची. मग 4 × 2 4 × 2 प्लस 5 × 2 प्लस 5 × 2 नंतर 1 × -2 1 × -2. ठीक आहे. आता आपल्याला सेकंड एलिमेंट काढायचं त्यासाठी सेकंड रो घ्यायची. मग बघा 4 × -1 4 × -1 5 × 1 5 × 1 प्लस 1 × -3. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम मग सेकंड रो थर्ड कॉलम घेताना बघा 4 × 3 4 × 3 प्लस 5 × 4 5 × 4 त्याच्यानंतर 1 × 4 1 × 4. ठीक आहे. आता बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम मग थर्ड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचं. मग बघा 2 × 2 2 × 2 प्लस 3 × 2 3 × 2 प्लस 4 × -2 4 × -2 त्याच्यानंतर सेकंड कॉलम घ्यायचा सेकंड एलिमेंटसाठी. मग सेकंड एलिमेंट काय दिलेलं आहे 2 × -1 मग 2 × -1 प्लस 3 × 1 3 × 1 मग बघा इथं दिलेलं आहे 3 × 1 नंतर 4 × -3 4 × -3. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता आपल्याला थर्ड एलिमेंट फाइंड आउट करायला थर्ड रो थर्ड कॉलम. मग थर्ड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 2 आणि थर्ड कॉलम मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 मग 2 × 3 मग 2 × 3 प्लस 3 × 4 3 × 4 प्लस लास्ट एलिमेंट आहे 4 × 4 4 × 4. मग काय करायचं ब्रॅकेट टाकलेली होती आपण त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करायची. मग बघा इथं 2 × 1 2 आलं प्लस 2 2 4 प्लस 3 × -2 -6 त्याच्यानंतर 1 × -1 -1 2 × 1 2 त्याच्यानंतर 3 × -3 -9 नंतर 3 × 1 3
4 दुने 8 म्हणजे +8 आणि 3 4 जा 12 म्हणजे इथं काय आहे की 3 + 8 + 2. नंतर इथं मल्टिप्लिकेशन केलं बघा 8 + 10 प्लस आता इथं काय आहे की -2 × 1 आहे म्हणून इथं काय आलं 2 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 × -1 -4 प्लस 5 × 1 5 प्लस -3 × 1 -3. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 × 12 प्लस 4 × 20 प्लस 4 × 4 प्लस 4 आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम तसंच 2 × 4 3 × 6 आणि 4 × -2 म्हणजेच -8 आलं. त्याच्यानंतर इथं बे एक बे पण याला मायनस साईन म्हणून इथं -2 आलं. त्याच्यानंतर 3 1 जा 3 म्हणजेच 3 एक 3 त्याला प्लस साईन 4 4 3 12 पण याला मायनस साईन म्हणून इथं -12 आलं. 3 दुने 6 आणि 3 चौक 12 प्लस 4 चौक 16 म्हणजे 6 12 16. त्याच्यानंतर आपण सेकंड पेजवरती बघा हा इकडनं कॉपी करून घेतला होता. नंतर आपण यांची काय केली ॲडिशन केली. ठीक आहे. ॲडिशन केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स भेटला 0 -8 23 16 -2 36 2 -11 34. मग A × B किती भेटला आपल्याला 0 8 -8 23 16 2 16 -2 36 आणि 2 -11 34. ठीक आहे. हे काय भेटले आपल्याला मॅट्रिक्स भेटले. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. तर नेक्स्ट एक्झाम्पल आता नंतर बघू आपण काय की खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे 3 × 3चे त्यावेळेस आपल्याला मल्टिप्लिकेशन करावंच लागणार आहे. मग तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट हेडलाईन द्या स्केलर मल्टिप्लिकेशन. काय लिहायचं स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशनचं हेडिंग द्या. ठीक आहे. हेडलाईन द्या स्केलर मल्टिप्लिकेशन. इथं काहीतरी झालं. स्केलर मल्टिप्लिकेशन ठीक आहे. आता स्केलर दिलेला राहतो. स्केलर काय राहतो एक स्केलर एक कॉन्स्टंट राहतो आणि तो काय करायचा मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचा. मग सपोज A is a matrix if A is a matrix and K is a scalar ठीक आहे. आणि जर आपल्याला सांगितलं की K × A फाइंड आउट करा. काय सांगितलं K × A फाइंड आउट करायला सांगितलं. ठीक आहे. मग याचं काय होणार इथं K राहणार आणि इथं काय होणार मल्टिप्लाइड मॅट्रिक्स A. मग आता मॅट्रिक्स A किती पण ऑर्डरचा असू द्या आणि स्केलर काय राहणार एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे. काय राहणार एक कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार आहे. मग तो जो स्केलर राहणार आहे K काय करायचा Aच्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग काय सांगायची तर लिहा स्केलर अशा वेळेस काय करायचं स्केलर K इज मल्टिप्लाय with each element of matrix A. काय सांगितलंय मॅट्रिक्स A. मग बघा सपोज आपण इथे एक एक्झाम्पल घेऊ. A दिलेला आहे आपल्याला 2 × 2 मॅट्रिक्स. मग तो काय दिलेला आहे A11 नंतर न दिलेला आहे A12 A12 त्याच्यानंतर A21 दिलेला आहे आणि A22 दिलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जो स्केलर मल्टिपल आहे तो स्केलर मल्टिपल दिलेला आहे सपोज 2 आणि आपल्याला इथं सांगितलं की K फाइंड आउट करा. मग K फाइंड आउट करताना काय लिहिणार तुम्ही K × मॅट्रिक्स A. मग बघा आता K × A K काय इथं 2 आहे आणि मॅट्रिक्स A काय दिलेला आहे A11 A12 त्याच्यानंतर A21 आणि A22 दिलेला आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं हा 2 प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. मग इथं काय होणार बघा मॅट्रिक्स 2A11 होणार त्याच्यानंतर 2A12 होणार त्याच्यानंतर A बघा
2 इंटू A21, त्याच्यानंतर 2 इंटू A22 ठीक आहे. मग बघा सपोज आपण इथे याचा कलर चेंज करू. हा जो आहे ठीक आहे, राहू द्या, कलरची काही गरज नाही चेंज करायची. बघा हा जो 2 आहे हा काय आहे, प्रत्येक ठिकाणी मल्टिप्लाय झाला, याला पण झाला, याला पण झाला, याला पण झाला आणि याला पण झाला. बघा इथं पण 2 आला, इथं पण 2 आला, इथं पण 2 आला, इथं पण 2 आला. म्हणजे काय की स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये जो स्केलर कॉन्स्टंट दिलेला राहणार तो प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा. काय करायचं, प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट जो आहे एक एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे, एक काय करायचं, एक्झाम्पल घ्यायचं. मग एक्झाम्पल बघा, आता सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे असं की ए इज अ मॅट्रिक्स. ए एक मॅट्रिक्स दिलेला आहे. बघा एक्झाम्पल, इफ ए इक्वल्स टू दिलेलं आहे 2 3, त्याच्यानंतर 5 7 आणि इथं दिलेलं आहे 9 -3. हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. हा कितीचा आहे, आता नंबर ऑफ रो किती इथं 3 आहे, म्हणजे आडव्या लाईन 3 आहे आणि उभ्या लाईन किती आहे 2 आहे. 3 × 2चं दिलेलं आहे. आणि इथं सांगितलं आहे के इक्वल्स टू 3 आणि सांगितलं आहे देन फाइंड के इंटू ए. फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे. मग के इंटू ए मॅट्रिक्स काय येणार, के इंटू ए मॅट्रिक्स बघा आता काय येईल. ठीक आहे. मग बघा सोल्युशन कसं काढायचं, इथं लिहायचं सोल्युशन. एक मिनिट, याचं कलर चेंज करू आपण, कारण की हे जे दुसऱ्या कलरमध्ये व्हाईट कलरमध्ये. ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं आहे की असं क्वेश्चन दिलेलं आहे की ए मॅट्रिक्स दिलेला आहे, के इक्वल्स टू 3 दिलेलं आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की के ए फाइंड आउट करा. काय सांगितलं आहे, के ए फाइंड आउट करा. ठीक आहे. मग इथं बघा सोल्युशनमध्ये काय येईल. मग आता स्केलर मल्टिप्लिकेशनच्या वेळेस आपल्याला त्याची ऑर्डर काय आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ठीक आहे. डायरेक्ट काय करायचं, प्रत्येक एलिमेंटला केने मल्टिप्लाय करायचं. मग बघा इथं येणार के इंटू ए इक्वल्स टू, आता केची व्हॅल्यू किती आहे 3 आणि एची व्हॅल्यू काय इथं मॅट्रिक्स दिलेलं आहे. ए काय इथं 2 3 5 नंतर 7 नंतर इथं 9 -3. ठीक आहे. आणि इथं दिलेलं आहे 3 × 2 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय स्केलर मल्टिप्लिकेशन करताना प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. मग आता 3 इंटू काय होणार, इथं 2 होणार, 3 इंटू 2. त्याच्यानंतर इथं 3 इंटू 3 होणार, 3 इंटू 3. त्याच्यानंतर इथं 5 इंटू 3 नंतर बघा 3 इंटू 5, मग 3 इंटू काय होणार 5 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 इंटू 7 नंतर 3 इंटू 9 होणार. नंतर 3 इंटू -3, मग 3 इंटू -3 आणि हा मॅट्रिक्स कम्प्लीट. मग बघा इथं काय येणार आता आपल्याला, मग 3 दुणे 6 होणार, 3 त्रिक 9, 3 5 15, नंतर 3 7 21 आणि 9 त्रिक 27 आणि इथं 3 त्रिक 9, बट इथं 3ला एका 3ला मायनस साईन म्हणून इथं मायनस साईन येणार. ठीक आहे. मग बघा आपल्याला के इंटू ए काय भेटला, के इंटू ए इक्वल्स टू 6 9 15 21 27 -9. ठीक आहे. आपल्याला काय के मॅट्रिक्स भेटला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता सपोज तुम्हाला काय की स्केलर मल्टिप्लिकेशन करता येईल ना, की ज्या वेळेस तुम्हाला काय की स्केलर एक कॉन्स्टंट दिलेला राहील, तो कॉन्स्टंट काय करायचा, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, जो दिलेला राहील त्याला काय करायचं, ज्या मॅट्रिक्स दिलेलं आहे त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग बघा आता इथे एक प्रॉपर्टी आहे की जर के जर 0 असेल, काय असेल इथं लिहा खाली वाटलं तर, इफ नोटमधल्या नोट. ठीक आहे. नोट काय लिहायची, इफ रेड पेननं लिहू आपण नोट्स, म्हणजे तुम्हाला हायलाईट झालं पाहिजे, हा काही इम्पॉर्टंट पॉईंट. इफ के इक्वल्स टू 0 देन के इंटू ए काय, के इंटू ए काय होणार 0 होणार. म्हणजेच काय येणार, के इंटू ए इज ए नल मॅट्रिक्स. काय येणार, नल मॅट्रिक्स. तुम्हाला नल मॅट्रिक्स सांगितलं होतं ना, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट काय राहील 0 राहील.
काय राहील, 0 राहील. म्हणजे काय की के ची व्हॅल्यू जर 0 दिलेली असेल तर आपल्याला सगळे पण काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. म्हणजेच काय की जो के येणार आहे तो पण नल मॅट्रिक्स येणार आहे. म्हणजे काय होणार की 3च्या जागेवरती जर तुम्ही इथं 0 पुट केलं तर आपल्याला सगळी मॅट्रिक्स काय भेटणार, 0 भेटणार. ठीक आहे. म्हणजे जो पूर्ण एलिमेंट 0 भेटणार. म्हणजेच काय भेटणार आपल्याला, नल मॅट्रिक्स भेटणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन पाहायचे आपल्याला. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. मग पुन्हा हेडलाईन द्या आता, प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ही फर्स्ट प्रॉपर्टी बघा. फर्स्ट प्रॉपर्टी आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉन कम्युटेटिव्ह. नॉट कम्युटेटिव्ह लिहा. ठीक आहे. फर्स्ट लिहा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह. ठीक आहे. कम्युटेटिव्ह म्हणजे काय की सपोज जर आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि एक दुसरा मॅट्रिक्स दिलेला आहे मॅट्रिक्स बी. ठीक आहे. मग काय की आपण जर सपोज ए इंटू बी मॅट्रिक्स फाइंड आउट केला, ए इंटू बी, आणि तो जो मॅट्रिक्स येणार आहे तो बी इंटू एच्या इक्वलमध्ये येणार नाही. काय येणार नाही, बी इंटू एच्या इक्वलमध्ये येणार नाही. हे दोन मॅट्रिक्स जे हे वेगवेगळे मॅट्रिक्स येणार. काय येणार, वेगवेगळे मॅट्रिक्स येणार. ठीक आहे. इथं असं लिहा नॉट इक्वल. ठीक आहे. जसं आपण मल्टिप्लिकेशनमध्ये बघा ए प्लस बी केलं आणि बी प्लस ए केलं तरी पण आपल्याला काय भेटायचं, सेमच भेटायचं. पण इथं काय आहे की तसं होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉपर्टी आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज ऑलवेज असोसिएटिव्ह. आणि याच्यामध्ये बघा जर चुकून, इथे एक मिनिट थांबा, जर आपल्याला चुकून ए इंटू बी आणि बी इंटू ए जर भेटत असेल, खाली लिहा परत, इफ मॅट्रिक्स ए अँड मॅट्रिक्स बी, दोन मॅट्रिक्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ए इंटू बी इक्वल्स टू बी इंटू ए जर भेटत असेल तर ते जे दोन मॅट्रिक्स आहे ए आणि बी ते काय राहणार आहे, डायगोनल राहणार आहे. काय राहणार आहे, डायगोनल मॅट्रिक्स राहणार आहे. ठीक आहे. मग लिहा इथं ए अँड बी इज डायगोनल, किंवा जो ए बी मॅट्रिक्स राहणार आहे तो काय राहणार आहे, डायगोनल मॅट्रिक्स राहणार आहे. इज डायगोनल मॅट्रिक्स. ए इंटू बी हे काय राहणार आहे, डायगोनल मॅट्रिक्स राहणार आहे. ठीक आहे. मग आता सेकंड प्रॉपर्टी बघा. या प्रॉपर्टी काय की लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल, पण जस्ट एक तुम्हाला एक सांगून देतोय. ठीक आहे. नाही तुम्हाला वाटायचं सर ना स्किप केलंय. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन is always associative. ठीक आहे. हे काय राहणार आहे, ऑलवेज असोसिएटिव्ह राहणार आहे. म्हणजेच काय की आपल्याला सपोज 3 मॅट्रिक्स दिलेले, मॅट्रिक्स ए काय दिलेलं आहे, मॅट्रिक्स ए दिला आहे, त्याच्यानंतर मॅट्रिक्स बी दिला आहे आणि मॅट्रिक्स सी दिलेला आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर सपोज आधी काय केलं, बी इंटू सी केलं, बी इंटू सी, आणि तेच इक्वल्स टू काय येणार आहे, सपोज तुम्ही आधी ए इंटू बी जर केलं आणि त्याला जर सीने मल्टिप्लाय केलं तर हे सगळं काय येणार, सेमच येणार आहे. ठीक आहे. याला काय म्हणायचं, असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं. त्याच्यानंतर थर्ड लॉ आहे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, त्याला थर्ड मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन
मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ठीक आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय की सपोज आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे, 3 मॅट्रिक्स दिलेले आहे ए बी सी, ठीक आहे. ए बी सी दिलेले. सपोज आपण ए प्लस बी केलं आणि त्याला जर मॅट्रिक्स सीनी मल्टिप्लाय केलं, सीनी मल्टिप्लाय केलं तर ते इक्वल येणार आहे ए इंटू सी प्लस बी इंटू सी. मग बघा म्हणजे काय की ए प्लस बी इंटू जर सी असेल तर तुम्ही ए सी प्लस बी सी करू शकता. त्याला काय करू शकता, ए सी प्लस बी सी, ठीक आहे. याचा कलर चेंज करतो. मग याला काय म्हणायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. काय म्हणायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. या प्रॉपर्टी काय आपल्याला जास्त यूज करायची नाही, त्या प्रॉपर्टी आपण फक्त जस्ट एक माहिती पाहिजे म्हणून घेतली, ठीक आहे. तर बघा आता किती वेळ झाला. एक मिनिट. तर बघा 1 तास झाला आहे, ठीक आहे. तर बाकीचं आपण आता जे आपले न्यूमरिकल्स आहे ते आपल्याला आता सॉल्व्ह करायचे. आपण काय केलं, ॲडिशन बघितली, सबट्रॅक्शन बघितल्या आणि मल्टिप्लिकेशनमध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन बघितलं. त्याच्यानंतर 1 क्रॉस 1चं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय की कुठला पण मॅट्रिक्स असेल त्याचं मल्टिप्लिकेशन करताना काय थॉट प्रोसेस यूज करायची ते पण बघितलं. त्याच्यानंतर 3 क्रॉस 3चं पण मल्टिप्लिकेशन बघितलं, ठीक आहे. आणि आपण प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन पण बघितलं. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. काय करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह, ठीक आहे. आता बघा पुढे प्रॉब्लेम आले असेल. बघा पुढे प्रॉब्लेम आलेले आहे, तर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. तो प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू, ठीक आहे. ज्यांना कोणाला पण ही PDF पाहिजे असेल म्हणजे नाही का, जे डेस्कटॉपवरती लिहिलं जातं जे बोर्डवरती, त्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही इथं डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम लिंक दिलेली बघा, ती ग्रुपची लिंक आहे, त्याच्यामधून डाउनलोड करू शकता. किंवा तुम्ही त्या थंबनेलवर व्हॉट्सअप नंबर दिलेला होतो त्याच्यावरती जरी कॉन्टॅक्ट केलं तरी पण भेटून जाईल, ठीक आहे. आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर तुम्ही टेलिग्रामला विचारू शकता.